नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. शिरडोन गावातील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर माकडाने हल्ला करत चावा घेतल्याची घटना घडल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात माकडाने जवळपास 2 विद्यार्थ्यांच्या अंगावर धाव घेत चावा घेतल्याने 2 विद्यार्थी जखमी झाले होते. त्यांच्यावर पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. शिरडोन गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत गेले होते. विद्यार्थ्यांच्या तासिका देखील सुरू झाल्या होत्या. मात्र याच दरम्यान शाळेच्या आवारात माकड शिरले. हे माकड थेट वर्गखोल्यात शिरल्याने विद्यार्थ्यांची पळापळ सुरू झाली. माकडाला घाबरून अनेकांनी पळ काढण्यास सुरुवात केली. याचवेळी माकडाने थेट विद्यार्थ्यांवर झडप मारून त्यांना जखमी केले. अनेकांनी माकडाला हुसकवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र बिथरलेल्या माकडाने विद्यार्थ्यांना चावा घेऊन पळ काढला. यामध्ये 2 विद्यार्थी जखमी झाले असून अन्य 3 विद्यार्थ्यांना माकडाची नखे लागल्याचे सांगितले जात आहे. सिडको एम्प्लॉईज युनियनतर्फे शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, डॉक्टर कैलास शिंदे, दिलीप ढोले यांच्यासह सिडको एम्प्लॉईज युनियन आणि सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनिल डिग्गीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आलेल्या संकटांवर धैर्याने मात करून स्वराज्य निर्माण केले. यामुळे शिवचरित्र हे नवीन भारत घडवण्यासाठी आपणा सर्वांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस सादर करण्यात आलेल्या प्रभू शिवाजी राजा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संगीतमय नाट्यकृतीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांचा ओघ सुरू असून माजी आमदार सुरेश लाड यांच्या कार्यालयात नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली खारिवली आणि परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. माजी आमदार सुरेश लाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत खारिवली गावातील आणि खारिवली आदिवासीवाडीतील असंख्य कार्यकर्ते यांनी नरेश पाटील, प्रभाकर पाटील, प्रवीण मनवे, भरत महाडिक, निकिता हेलंडे, राकेश जाधव, तेजस घारे यांच्या पुढाकारातून कर्जत येथील सुरेश लाड यांच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, सरचिटणीस दीपक बेहरे, उपाध्यक्ष सनी यादव, माजी नगराध्यक्ष शरद लाड, कर्जत खालापूर विधानसभा युवा मोर्चा संयोजक प्रसाद पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान केला जाईल असा विश्वास यावेळी माजी आमदार सुरेश लाड यांनी प्रवेशकर्त्यांना दिला. पनवेल तालुक्यातील तळोजा सेक्टर 34 आणि 36 येथील 2019च्या लॉटरी सदनिकांसाठी सिडकोकडे सातत्याने खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना पनवेल रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे अखेरीस या भागातील सदनिकाधारकांना न्याय मिळणार आहे. 2019च्या लॉटरी विजेत्यांना सिडकोकडून कुठल्याही प्रकारे ताब्याबद्दल तसेच नुकसान भरपाईबद्दल कुठलीच प्रक्रिया करण्यात आली नव्हती. त्यांच्या या प्रलंबित मागणीबाबत शिवसेना खासदार श्रीरंग अप्पा बारणे आणि रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांशी भेटून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पनवेल तळोजा येथील लाभार्थ्यांना घराचे ताबे वेळेत न मिळाल्याने त्या कालावधीतील प्रत्येक 3 ते 4 रुपये लाख माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोचे MD अनिल डिग्गीकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करून जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे यांचे आभार मानले आहेत. महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीत किरकोळ स्वरूपात वायू गळती झाली. मात्र बाहेर पसरताच नागरिक भयभीत झाले होते. दरम्यान या वायू गळतीमधून वाचण्याचा प्रयत्न करणारा एक कामगार देखील किरकोळ स्वरूपात जखमी झाला आहे. महाड MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक या कारखान्यात झालेल्या या वायू गळतीने कोणाचेही नुकसान झाले नसले तरी एक कामगार मात्र धावताना पडून जखमी झाला. कंपनी कामगारांनी ही वायू गळती अवघ्या काही मिनिटातच आटोक्यात आणली.
यामुळे कंपनीमधील बाकीचे सर्वच कामगार आपापल्या ठिकाणी पुन्हा काम करू लागले। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शितोळे, पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। दहावीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या रोहित गवळी या विद्यार्थ्याच्या पोटात दुखत होते। त्याचे निदान अपेंडिक्स निघाल्याने डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये गवळी कुटुंबाने उपचार घेण्यास ठरवले। मात्र शस्त्रक्रिया होण्याअगोदर हसत खेळत असलेला रोहित शस्त्रक्रिया होतानाच मृत झाला। त्यामुळे मुलाचा मृत्यू हा रायगड हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप करत हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांसह गावातील ग्रामस्थ जमा होत संतप्त जमावाने हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली। रोहितच्या मृत्यूबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच योग्य ती कारवाई करू असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। उन्हाळा सुरू होताच पेणमधील ओला काजू पनवेलच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसत आहे। पेणमधील आदिवासी महिला ओल्या काजूच्या बिया विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणत आहेत। सुक्या काजू बियांपेक्षा ओल्या काजूगरांना काहीसा जादा दर मिळत असल्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांकडून सुक्या काजू बियांपेक्षा ओले काजूगर विक्री करण्यासाठी कल वाढलेला आहे। चविष्ट आणि पौष्टिक असलेल्या ओल्या काजूगरांचा दर चांगलाच वधारला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये ओसाड असलेल्या माळरान रोजगार हमी योजना आणि फळबाग लागवडीच्या माध्यमातून ओलिताखाली आले आहे। त्यामुळे काजूच्या बागा विकसित झाल्या आहेत। मात्र प्रतिकूल हवामानासह विविध कारणांमुळे उत्पन्नासह काजू बियांच्या विक्री दरामध्ये कमालीचा चढ उतार दिसत आहे। त्यातून जमा खर्चाचा मेळ बिघडत चालला आहे। सुक्या काजू बियांपेक्षा ओल्या काजूगरांना मागणी आणि जादा दर मिळत आहे। शेतकरी आणि बागायतदारांकडून ओले काजूगर विक्री करणाऱ्याला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे। नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या 43व्या सीनियर आणि 30व्या ज्युनियर आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या जायना मोहम्मद अली पिरखान हिने सुवर्ण पदक आणि साहिल संतोष शेट्टे यांनी रौप्य पदक पटकावले। ज्युनियर मुलींच्या वयोगटात टीम स्प्रिंट प्रकारात जायना मोहम्मद अली पिरखान, सेबस्टीन मिया, कुमारी सविता आणि कुमारी सबिता याचा समावेश असलेल्या भारतीय संघाने सुवर्ण पदक पटकावले। चुकीच्या पद्धतीने सुरुवात केल्यामुळे कोरियाचा संघ सुवर्ण आणि रौप्य पदकाच्या लढतीत बाद झाला। ज्युनियर मुलांच्या वयोगटात साहिल संतोष शेट्टे, भागी सय्यद खालिद, मिथेल वताबा आणि माचतो नारायणचा समावेश असलेल्या भारतीय संघाने रौप्य पदक मिळवले। साहिल शेट्टे आणि जायना पिरखान यांच्या पदक विजेत्या कामगिरीबद्दल भारतीय सायकलिंग महासंघाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रम रोठे, सचिव संजय साठे, खजिनदार भिकन अंबे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे।